तर एकदमच भारी बसले. मीरा आमची मस्त एन्जॉय करते. नाही फिरायला नाही माझा पण नमस्कार मंडळी, मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण आलो आहोत समर्थ कृपा ॲग्रो फार्म पालघर येथे. तर तुम्ही माझ्या मागे पाहूच शकता हे ॲग्रो फार्म किती मोठं आहे. आणि या ॲग्रो फार्ममध्ये खेळण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी खूप अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. स्टेचेही बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ते ऑप्शन्स आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्कीच दाखवू. त्याचबरोबर इथे जेवणामध्येही भरपूर असे ऑप्शन्स आहेत. व्हेज म्हणा, नॉनव्हेज म्हणा, खूप असे छान छान जेवणाचे प्रकार इथे आहेत. चला तर मग आपण हे फार्म कसं आहे, इथे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण बघूयात. कालपासून ॲडव्हान्स बुकिंग करायला ट्राय करत होतो. इथे पण छान असे कॉटेजेसचे ऑप्शन्स आहेत, जसे रोहिणी फार्म्समध्ये होते. इथेही मड हाऊस वगैरे भरपूर आहेत. पण आम्ही थोडंसं लेट झाल्यामुळे आम्हाला बाकी ऑप्शन्स मिळाले नाहीत, आम्हाला बाकीचे कॉटेजेस मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही ही एक अशीच क्लासिक रूम घेतलेली आहे आजच्या दिवसापुरती. तर ती रूम कशी आहे मी तुम्हाला दाखवते. तर हा आपला पूर्ण लिव्हिंग एरिया आहे. इथे एक बेड आहे, त्याच्यानंतर इथे असं मस्त एस्थेटिक असे पडदे आहेत. त्यानंतर इथे एक असा मस्त छान असा व्ह्यू आहे. इथे सगळी चिकूची झाडं, ही जेवढी दिसतात ती सगळी चिकूची झाडं आहेत. त्यानंतर इथे एक छोटा बेडरूम आहे. हाही मस्त हवेशीर आहे. इथूनही तुम्हाला सुंदर असा व्ह्यू मिळेल. इथे आजूबाजूला खूप झाडं असल्यामुळे थंडावा तर वाटतोच आहे, तरी AC दिलेला आहे इथे. ही रूम सुद्धा एक व्यवस्थित आहे. जर तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही बाकीचे ऑप्शन सुद्धा एक्सप्लोर करू शकता. आमचं पर्सनली असं मत आहे की तुम्ही इथलं रोज किंवा लिली ह्या 2 ज्या रूम्स आहेत, कॉटेजेस आहेत, त्या तुम्ही एक्सप्लोर करा. तर मस्त की आता जेवण झालेलं आहे आपलं. माझा चेहरा बघून तुम्हाला समजत असेल की जेवण थोडं तिखट होतं, बट मस्त होतं. चिकनचा रस्सा थोडा स्पायसी होता, बट ओव्हरऑल ऑप्शन्स खूप सारे होते आणि चव पण छान होती. तर आम्ही आता फ्रेश झालेलो, दुपारची छान झोप झाली आहे. आता आम्ही फार्मची टूर करायला जातोय. बघूया इथे काय काय बघण्यासारखं. तर म्हणजे इकडे तुम्ही येऊन ट्रॅक्टर राईड्सला करू शकता आणि कंट्रोल खूप सिम्पल आहेत. आपण जे बाईकमध्ये वापरतो तेच कंट्रोल आहेत. क्लच, ॲक्सेलेरेटर, ब्रेक आणि हा इथं असा मध्ये गिअर आहे. तर मग चला तर मग मी सुरू करतो आणि तुम्हाला सांगतो कसा माझा एक्सपिरियन्स आहे तो. तर आता तेजस यांनी ट्रॅक्टर राईड घेतलेली आहे. तर आता आपण बैलगाडीत बसणार आहोत. बघूयात बैलगाडीत बसून कसं वाटतंय ते. चला. आम्ही लहानपणी बसलेलो. आमची बैलगाडी राईड सुरू झाली आहे. मी पहिल्यांदा बसते. बैल मजबूत आहेत. बॉबी इकडे सगळे जण
मीरा तर एकदमच भारी बसले. मीरा आमची मस्त एन्जॉय करते. कसा होता एक्सपिरियन्स? एकदम भारी वाटलं. पहिल्यांदाच बसलो. आता आम्ही इकडे ह्यांचं इकडे फिश आर्टिफिशियल फिश हे आहे काय म्हणतात त्याला, तिथे आपण तिकडे जाऊन बघूया. फिश पॉट टाईप आहे, तर तिकडे आता आपण जातोय आणि तिकडे आपण मासे कसे पकडतात ते आपण बघूया तिकडे. कुठे आहेत तुम्ही दिसतच नाही पण त्यात पण मासे चारा खाऊन फक्त जातात, पण मासे काही भेटत नाहीत आपल्याला. चिकन लावलंय. आणि कोणते मासे आहेत खाली इथे? 2-3 व्हरायटी आहेत काय? सोबत तिकडे एक मासा मिळालेला आहे तिकडे. त्या मित्राला एक मासा मिळालेला आहे, आपण बघूया त्याला कोणता मासा मिळाला आहे तो. अरे वा, कोणता आहे? काय नाही, कुठलं आहे वाटतं? पिराना? नाही पिराना नाही. माझा पण काढून. अरे अजून एक मस्त, मस्त. सोडू असं दादाकडे सोडू असं. एका विचारा माशाला आपण परत सोडलंय पाण्यामध्ये, बस झालं. हां, तोंडामुळे ते घुसतं ना, त्यामुळे ते बिचारा प्राणाला इजा नको. चला, तर आता आपण इकडून निघूयात आणि पुढच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या बघूयात. कारण इकडे विचार आपल्याला माशांना काही त्रास नाही द्यायचा आहे, कारण एकाने जो मासा पकडलेला तो मासा त्याचे हुक आहे तो विचारा मासाला तोंडामध्ये लागतो आणि त्यामुळे ते त्याला इजा होते आणि त्यामुळे आपल्याला ते नाही करायचं आहे. आपल्याला कोणत्याही नैसर्गिक प्राण्यांना किंवा निसर्गाला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नाही आहे. बरोबर. चला मग आता आपण आपली पुढची ॲक्टिव्हिटी कंटिन्यू करूयात. पेपरमिंट 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 का पेपरमिंट? हा, एक लाजाळू. लाजाळूची झाडं तिकडे आपण हात लावलं तर ती लगेच लाजतात त्याचे बघा. कोणतं झाड आहे मित्रा? कापूस. कापसाचं झाड. अरे वा, कापसाचं झाड बघा. काय हे पण दाखवायचं. हे काय आहे? काहीतरी ओळखीचं वाटतं वाटतं, मला आठवत नाही. स्मेल घेऊन ज्याला कळलं त्याला. अगर जे हाऊस वाईफ आहे त्यांना नाही कळलं तर मुश्किल आहे. दाखवा जरा. लिंबूच आहे ना? लिंबूच आहे. लिंबाचं झाड आहे, लिंबाची पानं आहेत. लिंबूच झाड आहे.
सिरप होतं त्याच्यावर कप सिरप येतं ना डुलतं. चिनीचं पान आहे. दालचिनी मोठ्या मम्मी दालचिनी बरोबर बोलत होतास ना. नाही नाही ते तमालपत्र ते म्हटलं ते वेगळं आहे. हे दालचिनी आहे. दाखवते ते पण पुढं. आहे तमालपत्र हे वास सेम येतोय दोन्ही पण वापरू शकतो आपण. तेजपत्ता म्हणून हा म्हणजे पण आमच्याकडे पानं आहेत ना ती लांब आहे तशी. तो मिरची अरे मिरचीकडे लागले मस्त आहे की मिरची. कुठे आहे भोपळा? पानांची भाजी छान होते याच्यात. भोपळा कुठे आहे? हाय पण छोटा आहे एकदम. हे गाजराचं झाड आहे आणि आपण हा इकडे एक गाजर काढून बघितलेला. हा असं खाली गाजर आहे आणि त्याला वरती अशी इकडे फुलं आहे. हे झाड आहे असं छोटा आहे ना झाड. बासमती. हे झाड बासमती आहे म्हणजे ह्याच्या पानाला बासमतीचा वास येतो. असं आहे. जाम लाल रंगाची जाम आहे ते इथे. आता बैलगाडी राईड आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज होत्या आपल्या ज्या फार्म व्हिजिट आणि बैलगाडी राईड ट्रॅक्टर राईड तर त्या आता कम्प्लीट झालेलं आहे. आता आम्ही आता परत रूमवर जातो आहे. थोडा आराम करू आणि त्यानंतर रात्री परत बाहेर येऊ आणि मग तुम्हाला दाखवू पुढचं आपलं जे पण ॲक्टिव्हिटीज आहे. डिनरमध्ये काय काय आहे ते हां आपण रात्री तुम्हाला डिनर आणि दाखवू. आपलं रात्रीचं इकडे ॲम्बियन्स कसं असतं ते आम्ही तुम्हाला दाखवू. आमचं तर रात्रीचं जेवणही झालेलं आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये पण हे बरेच सारे असे ऑप्शन्स होते. जर तुम्ही नॉनव्हेजमध्ये सांगितलं झालं तर नॉनव्हेजमध्ये बोंबील फ्राय आणि कोळंबीचा सार हे असं नॉनव्हेजसाठी वेगळं होतं आणि व्हेजसाठी आपलं पनीरची भाजी होती आणि गुलाबजामुन स्वीट्समध्ये होते पापड वांग्याचं भरीत होतं भात फ्राईड राईस होता डाळ आणि भाकरी असं मेन्यू होता. तर आता ह्यांना मी पूल कसं खेळायचं शिकवतो आहे. तर हा जो बॉल आहे ना ह्या बॉलनी तुम्हाला हे बॉल्स आहेत ना ते ह्याच्यामध्ये पॉकेटमध्ये मारायचे आहेत. आता हा इकडे असा एक पॉकेट आहे असे इकडे टोटल 6 पॉकेट्स आहेत. कॅरम सारखेच आहे बरोबर फक्त कॅरममध्ये कसं आपण स्ट्रायकरनी मारतो तर हा स्ट्रायकर आहे आणि ही जी काठी आहे ना ती तुम्हाला अशी ट्रॅक करायची पुढे म्हणजे ती काठीने त्या बॉलला ढकलायचं आहे आणि ते बॉल तुम्हाला ते पॉकेट्समध्ये टाकायचे आहेत. ठीक आहे. आता कोणी एकाने फोडून घ्या म्हणजे आपण कॅरममध्ये कसं हे करतो तसं ते हा बॉल आहे इथे त्याला मारून घ्यायचं आहे. सकाळ झालेली आहे आणि आम्ही सकाळ इकडे फेरपटका मारायला आलो आहे. मम्मी जाऊन एक चिक्कू घेऊन आला तिथून पूर्ण एक फेरपटका मारून आणि एक चिक्कू मिळाला त्यांना. भरपूरच लागले झाडाला. छान छान चिकू दिसते. इकडे एक म्हस आहे आणि ही आहे ती बैल ज्या बैलांसोबत आपण काल ह्यांच्यावरती आपण काल बैलगाडीमध्ये बसलेलो. हा एक बैल आहे इथे आणि तो एक दुसरा बैल आहे. तर इकडे ह्या फार्ममध्ये असे बरेच प्राणी त्यांनी इकडे पाहून ठेवलेले आहेत. तुम्ही इकडे बघू शकता बकरे आहेत आणि हा एक कोणतरी पक्षी आहे इथे आणि हे आपल्या नॉर्मल कोंबड्या आहेत. आता ह्या 2 कोंबड्यांना टांगून काय ठेवले काय माहिती. मे बी त्यांचा आज दिवस असेल कारण आज रविवार पण आहे आणि ह्या फार्ममध्ये बघा हे सगळे जे प्राणी आहेत इथे आणि हे इथे काय हा कोणता पक्षी आहे ते काय माहिती नाही बट असं एकदम असं नाही मी म्हणते साईंदर आहे पण साईंदर नाही. साईंदर असेल तर मग आपल्या इकडे उभं राहायला पण नको मग आपल्याला पळायला लागेल कारण तो काटे मारतो. ह्यांच्या इकडे त्यांनी बघ इकडे आणि त्यांनी माहिती दिली तर ॲक्च्युली हे टर्की आहे कोणते तरी असे ते
ब्रॉड ब्रेस्टेड ब्रॉन्झ टर्की. ब्रॉड ब्रेस्टेड जायंट असे हे इकडे टर्कीज आहेत. त्यानंतर मग त्यांनी ससे आहेत, कोंबड्या आहेत आणि हे शेळी आहेत. तसे इतकी फोटो घ्या ना. शेळींचे किती प्रकार आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे. हा जो समोरचा जो भाग आहे ना, हा यांची एंट्री आहे आणि ह्या एंट्रीमधून असं तुम्हाला इकडे आत यायचं असतं आणि इथून असं राईटला जायचं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे त्यांचा एक असा एक हे आहे, त्यांचा रूम आहे गेस. आणि ही एंट्रीच्या आय थिंक ह्या साईडला त्यांचं एक हे आहे, हॉल टाईप आहे. इकडे लग्न वगैरे आय थिंक ते लोक अरेंज करतात. आणि मग इथून जाऊन त्यांचं पुढे फार्म स्टार्ट होतं. असं इथून इथे एंटर कराल. तर एंटर केल्यानंतर मग हा असा इथे फार्म स्टे चालू होतं. आता ह्यामध्ये हे आपला जो रिसेप्शन एरिया आहे आणि त्याच्या आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्या इकडे असतात. स्टार्टिंगलाच तुम्हाला हा आपला ट्रॅक्टर आणि बैलगाडी तुम्हाला दिसतं इथे. बैल सध्या गोठ्यामध्ये. आणि त्यानंतर मग हा असा इथे राईट साईडला तो फिशचा आर्टिफिशियल पॉड आहे, जिकडे काल आपण फिशिंगसाठी बघत होतो. आणि हा लेफ्ट एरिया पूर्ण ॲक्टिव्हिटीज वगैरेसाठी आहे. आणि इथून सरळ चालत गेलात ना की मग रूम स्टार्ट होतात. आता मी तुम्हाला एक रूमचं बाहेरून हे दाखवतो की रूम्स कशा दिसतात बाहेरून. तर इकडे स्टार्टिंगला तुम्हाला ना ह्या ज्या रूम्स दिसतात येतं, म्हणजे हा ॲक्च्युली ही पूर्ण बिल्डिंग आहे. आणि ह्या बिल्डिंग्समधले जे रूम्स आहेत त्यांना हे क्लासिक रूम्स म्हणून विकतात. तर आता आपल्याला पण ही रूम ॲक्च्युली घ्यायची होती, बट ही आपल्याला मिळाली नाही. त्यामुळे आपण पण तिकडे इकडेच आपण क्लासिक रूममध्ये थांबलो आहे. मम्मी तुम्ही बघू शकता वरती आहे रूमच्या बाहेर. हां, तर ही अशी एंट्री आहे क्लासिक रूमच्या बिल्डिंगची. आणि ह्या बिल्डिंगमधले सगळे जे रूम्स आहेत ते क्लासिक रूममध्ये ते लोक विकतात. आणि त्यानंतर मग इकडे सगळ्यात जी मेन खालची त्यांची जी रूम आहे ती महाराजा म्हणून ही खालची रूम आहे. काल आपण ती बघितली. आणि त्याच्यावरती जो आहे ही जी वरची रूम आहे त्याला ते रोज आणि लिली म्हणतात. तर ती रूम खूप छान होती, आम्हाला तीच घ्यायची होती. बट बुकिंग थोडं कॉन्फ्लिक्ट झालं. त्यांनी पहिली आम्हाला विकली आणि त्यानंतर मग त्यांनी मला पैसे रिटर्न केले आणि सांगितलं की ती ऑलरेडी ॲक्च्युली त्यांच्याकडून बुक झालेली होते. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, आपल्या नशिबात नव्हती. तर ही आहे लिली, रोज आणि हे आहेत त्यांचे क्लासिक रूम्स. त्यानंतर मग इकडे जे आहे ते आहे जमुना निवास. जमुना निवास ही असं आहे. आणि जमुना निवासच्या समोरच यमुना आणि मड कॉटेजेस आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवतो. तर ही जी तुम्ही रूम बघताय ती आहे यमुना हाऊस. आणि हा जो आहे कॉटेज तो आहे मड हाऊस कॉटेज. आणि ह्या दोघांच्या मधून जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तिकडे शालू 1 आणि शालू 2 आहेत. तुम्हाला मी दाखवतो. तर ही अशी इथून एंट्री आहे. आणि या एंट्रीमधून तुम्ही सरळ असं थोडं बांबूच्या ह्याच्यामधून चालत गेलात ना की तुम्हाला शालू 1 आणि शालू 2 हाऊस मिळेल. तर हा आहे शालू 1 आय गेस आणि वरचा आहे तो शालू 2. आता 1 आणि 2 तुम्ही इकडे येऊन चेक करा त्यांच्यासोबत. पण हे पण छान आहे, बट ह्यापेक्षा रोज आणि लिली खूप छान आहे. तर आता आम्ही सकाळी सगळेजण बाहेर आलो आहे थोडासा चहा कॉफी पियाला. आणि तुम्ही त्या रूम बघितलं असेल त्या रूमची नाव होती यमुना जमुना. तशा जमुना आलेल्या आहेत. आणि त्यांच्यामध्ये ही मध्ये तर मीरा आणि मीराच्या आजींनी दोघींनी मॅचिंग केले आज आणि आल्यात तर सकाळ सकाळी बाहेर. एक परी आहे नवीन. ए भाऊ मी माझं मीरा तर ह्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यू नाही घेत आहे ह्यांचे जे ओनर्स आहेत त्यांच्यासोबत, कारण ते थोडे बिझी आहेत जरा. बट आम्ही तुम्हाला आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगणार आहे. तर आपण 4 कॅटेगरीजमध्ये डिवाईड करणार आहे. आणि हे जे आहे समर्थ कृपा ॲग्रो टुरिझम आणि रोहिणी कृषी पर्यटन केंद्र, ह्या दोघांना आम्ही कम्पेअर करणार आहे 4 गोष्टींमध्ये. पहिलं आहे रूम्स, त्यानंतर मग फूड्स,
त्यानंतर ॲक्टिव्हिटी आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स. तर ह्या 4 गोष्टीवरून आता आपण कंपॅरिझन करूया या दोन्ही ॲग्रो टुरिझमचं, जे आता आपण आपल्या चॅनलवरती व्हिजिट केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये इझी पडेल की तुम्हाला कुठे जायचं आहे. तर रूमसाठी कॉस्ट पण कॉस्ट पण एक आहे ना. कॉस्ट म्हणजे आपण ते कॉस्ट कन्सिडर करूया की फॉर एक्झाम्पल आता जर आपण रूम्सचं कंपॅरिझन करतो आहे तर आपण एक कॉस्ट पण गृहीत धरूया आणि त्यानुसार आपण त्याला रेट करूया. तर रूमचं सांगायचं झालं तर आय थिंक दोन्हीकडे छानच आहेत रूम्स, पण मी रोहिणी कृषी पर्यटन केंद्राला हायेस्ट मार्क्स देईन, कारण तिकडे ज्या रूम्स आहेत ते थोडा अशा क्लोज टू नेचर वाटतात. आणि ते जर तुम्ही इकडे आलात तर ह्या रूम्स आहेत ते थोडं अजून पॉश आणि एकदम अशा लक्झरी टाईप्स आहेत, कारण इकडच्या ज्या रूम्स आहेत एकदम ज्या चांगल्या कॉटेजेस, त्यामध्ये जकूझी वगैरे आणि 1+1 अशा खूप असं मॉडर्न टाईपचं रूम्स आहेत. पण हा आमचा पर्सनल चॉईस आहे. आता तुम्हाला जर असं थोडं मॉडर्न आवडत असेल, थोडं लक्झरीस आवडत असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता, ह्या रूम्स तुम्हाला नक्कीच आवडतील. पण जर तुम्हाला असं क्लोज टू नेचर आणि असं जरा थोड्यासा टिपिकल रूम्स आवडत असेल तर तुम्ही येतो तर तुम्हाला रोहिणी कृषी पर्यटन केंद्राच्या जे चांगले कॉटेजेस आहेत ते तुम्हाला आवडतील. आता आपण सेकंड कंपॅरिझनकडे येऊया, सेकंड पॉईंटकडे, ते आहे फूडमध्ये मला हे रिसॉर्ट की समर्थ कृपा ॲग्रो टुरिझम फूडमध्ये खूप छान वाटलं, कारण त्यांच्याकडे खूप जेवणाच्या व्हरायटीज आहेत. तुम्हाला खूप असे पदार्थ मिळतात लंचला, डिनरला, खूप छान व्हेज नॉनव्हेजसुद्धा छान होतं. जर तुम्ही फूडी असाल जास्त तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. बरोबर मृणाली, माझं पण सेम मत आहे. जर आपण फूड जर कंपॅरिझन केलं तर मग इकडे खूप ऑप्शन्स आहेत, वेरॅज कृषी पर्यटन केंद्रामध्ये असे थोडे लिमिटेड होते, म्हणजे लिमिटेड नाही म्हणू शकत, बट ह्याने खूप जास्त ऑप्शन दिलेले. तर त्यामुळे फूडसाठी सगळ्यात जास्त मार्क्स जातील ह्यांना समर्थ कृपा ॲग्रो टुरिझमला. त्या कंपॅरिझनकडे येऊया. आणि तिसरं कंपॅरिझन आहे ॲक्टिव्हिटीज. आणि ॲक्टिव्हिटीमध्ये नो डाऊट की समर्थ कृपामध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. बैलगाडी म्हणा, त्यानंतर मग ट्रॅक्टर म्हणा, इकडे झोपाळे वगैरे, फोम, स्विमिंग पूल, अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. वेरॅज तिकडे आर्चरी वगैरे आहे. वेरॅज रोहिणी कृषी पर्यटनामध्ये थोडे लिमिटेड ऑप्शन्स आहेत जे आपण बघितलेले आजच्या व्हिडिओमध्ये. आणि इकडचं मेन म्हणजे इकडे तुम्हाला रिसेप्शनमध्ये तुम्हाला सगळे स्पोर्ट्सचे हे मिळतील, वस्तू मिळतील. तुम्हाला फक्त त्या घ्यायच्यात आणि तुम्ही इकडे येऊन ते खेळू शकता. बॅटबॉल म्हणा, टेबल टेनिस म्हणा, बॅडमिंटन म्हणा, असे खूप पूल म्हणा, अशा खूप सारे आउटडोर गेम्स तुम्ही इकडे येऊन खेळू शकता आणि तुम्हाला काही कॅरी करावं नाही लागत. त्यामुळे ॲक्टिव्हिटीसाठी नो डाऊट समर्थ कृपाला हायेस्ट मार्क्स जातात. तर आता आपण शेवटचं कंपॅरिझन करूया ओव्हरऑल एक्सपिरियन्स. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण अगेन तुमचं पर्सनल ओपिनियन आहे. तर तुम्हाला क्लोज टू नेचर टाईपचं वाईब जर आवडत असेल तर तुम्हाला रोहिणी कृषी पर्यटन केंद्र सगळ्यात जास्त आवडेल. आणि जर तुम्हाला जास्त ॲक्टिव्हिटीज आणि थोडं मॉडर्न टाईपचं जर असं आवडत असेल तर तुम्हाला समर्थ कृपा हे नक्कीच आवडेल. तर मंडळी, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा दोन्ही कृषी पर्यटन केंद्र तुम्हाला कसे वाटले. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.